वसईत थकीत पैशांच्या वादातून अत्यंत धक्कादायक मारहाणीची घटना समोर आली आहे. केमिकल सप्लायचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला कंपनी मालकाने बेदम मारहाण करत त्याच्या हाताच्या तर्जनीला चावा घेऊन बोटाचा तुकडा तोडल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता तरुणाच्या वडिलांवर आणि त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वालिव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. ही धक्कादायक घटना 31 जुलैच्या रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास वसईतील वालिव परिसरातील नाईकपाडा येथील विमल इंडस्ट्रीमध्ये असलेल्या महेश इलेक्ट्रोप्लेटर्स कंपनीमध्ये घडली. शिवाकांत तिवारी वय वर्ष 28 यांनी या कंपनीला केमिकलचा पुरवठा केला होता. त्यांचे सुमारे 77,000 रुपये कंपनीकडे थकीत असल्याने ते पैसे मागण्यासाठी कंपनीचे मालक महेश चौरसिया यांच्याकडे तो गेला होता. पैशांच्या मागणीवरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपानुसार महेश चौरसिया यांनी शिवाकांत तिवारी याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीला चावा घेत बोटाचा तुकडा तोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर शिवाकांत यांनी आपले वडील राम त्रिपाल तिवारी यांना घटनास्थळी बोलावलं. मात्र त्यांच्यावरही आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात शिवाकांत तिवारी आणि त्यांच्या वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही प्रत्येकी 6 टाके पडले आहेत. सध्या त्यांच्यावर वसईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. तर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मी 31 तारखेला महेश चौरसिया म्हणून महेश इलेक्ट्रोप्लेटर्सचा मालक आहे, त्याच्याकडे माझी केमिकल सप्लायची पेमेंट मागायला गेलो होतो. ही पेमेंट जानेवारीपासून पेंडिंग आहे. मी त्याला बोललो की पेमेंट सर माझी पेंडिंग आहे जानेवारीपासून 6 महिन्यावरती झाले, तर मला पेमेंट द्या प्लीज. तर मला बोलले की पेमेंट ज्यावेळी येणार त्यावेळी देतो. बोललो सर मला एक डेट द्या, मी त्या डेटला येतो, मी जातो आता. हे विचारल्यावर त्या माणसाने माझ्यावर शिवीगाळ केली आणि मला मारायला चालू केलं. तर मी माझ्या सेल्फ डिफेन्सला त्याला ढकलला आणि त्यांनी त्याचवेळी माझी बोट पकडून चावली जोराने. तर माझ्या हे बोटच्या नखाने त्याचे मांस पूर्ण बाहेर निघाली. मी माझ्या वडिलांना कॉल केला की असं असं झालं आहे, तो माणूस मला शिवीगाळ देतो आहे आणि मारतो आहे. माझे वडील आले. माझ्या वडिलांनी त्यांना प्रेमाने विचारलं की सर असं नको करा, आपण धंदा करतो, धंद्यामध्ये भांडण नाही करतात आपण कोणी. तर त्यांनी वडिलांना पण माझी शिवीगाळ केली आणि मी वडिलांना घेऊन बाहेर निघतो. मग त्यांनी पाठवून आयर्न रॉडने हल्ला केला. मला इथे 6 टाके आले आणि माझ्या वडिलांना पण 6 टाके आले. त्यांनी आम्हाला हे पण बोललं की तुला जे करायचे ते कर, तू आमच्या काय करू शकत नाही, मी पोलिसांना विकत घेईन, माझ्याकडे खूप पैसा आहे. किती पैसे बाकी होते? माझी 76,000ची पेमेंट पेंडिंग होती जानेवारीपासून साहेब. गुन्हा दाखल केला होता? हा गुन्हा दाखल केला आहे सर. अटक केली का? कळलं? अजून काहीच नाही केले.